लोककलावंतांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनानं तातडीने लक्ष द्यावे या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात लोककलाकारांनी पारंपरिक दांडपट्टा खेळ सादर करून अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान पिठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या नावानं लोककल्याणकारी मंडळ स्थापन करावे, प्रत्येक जिल्ह्यात संख्येऐवजी मागणीनुसार प्रस्ताव दाखल करून वृद्ध लोककलाकारांना मानधन सुरू करावं, लोककलाकारांच्या मुलांना शासकीय नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करावे आणि त्याबाबत जी.आर. काढावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. नवरात्री दसऱ्यानंतर तमाशा आणि इतर लोककला सादर करणारे कलाकार 5 ते 6 महिने घरापासून दूर राहून समाज मनोरंजनासाठी कार्यरत असतात. त्यामुळे त्यांच्या मागण्यांवर गांभीर्यानं विचार व्हावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी जिल्हाध्यक्ष देवदास भंडारे, शोभा पाटील, बाळासाहेब गोरे, सुरेश साठी आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. या आंदोलनादरम्यान भर पावसात आम्ही कलाकार या घोषणाने परिसरात दुमदुमून गेला होता. पारंपरिक टोप्या परिधान केलेले कलाकार आणि त्यांची सादर केलेली लोककला स्थानिक कोल्हापूरकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील कलाकारांसाठी प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र कार्यालय जर झालं तर आपल्याला त्या पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे पैसे मागायची काय गरज नाही. महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील कलाकारांच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह व्हावे. शिकत असताना काही मंडळी 8-8, 9-9 महिने कार्यक्रमासाठी बाहेर जातात. मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर, अमन तांबे, चंद्रकांत ढवळपूरकर ह्या ज्या मोठ्या पार्ट्या आहेत त्या पार्ट्या 8-8 महिने बाहेर असतात. मग 8 महिने बाहेर गेल्यावर त्यांच्या मुलांनी काय करायचं तर त्या कलाकारांच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह ही एक आपल्या 8 नंबरची बाब